हाय, हॅलो, नमस्ते यूट्यूब फॅमिली. आज आपण बेबी शॉवरसाठी खूप सुंदर असा वर्क बनवणार आहोत. इथं बघू शकता वरती स्क्रीनवरती मी एक फोटो लावलेला आहे. तसंच आपण इथं मोबाईलमध्ये देखील फोटो घेतलेला आहे आणि खूप सुंदर असा वर्क बनवणार आहोत. तर मी फोन साईडला ठेवून 6 इंचाची एक लाईन बनवून घेतलेली आहे मी आणि क्रॉसमध्ये पण 6-6 इंचाची बनवून घ्यायची आहे. इथं मी वरती 8 इंचाची लाईनसाठी डॉट घेतलेला आहे बनवून आणि दोन्ही साईडला 6-6 इंचाची लाईन बनवून घेऊन एक ब्लाऊजच्या बाजूचा शेप बनवून घेतलेला आहे. तर इथं जो बेबीचा फोटो घेतला होता आपण तो व्यवस्थित बघू शकता ड्रॉ करून घेणार आहोत आपण. तर इथं जेवढी तुम्हाला साईज हवी तेवढी तुम्ही छोटा मोठा फोटो करू शकता आणि व्यवस्थित ड्रॉ करून घ्यायचा आहे, ज्याकरून वर्क करताना प्रॉब्लेम येणार नाही. तर इथं बघू शकता पेन्सिलने मी व्यवस्थित ड्रॉ करून घेतलेला आहे. आता मी ह्याला व्यवस्थित डार्क करून घेणार आहे लाईन, ज्याकरून वर्क करताना ते दिसेल व्यवस्थित आपल्याला. तर इथं बघू शकता खूप छान असं मी ड्रॉ बनवून घेतलेला आहे. डार्क देखील करून घेतलेला आहे त्याचा चेहरा. इथं घेतलेला आहे मी जरी थ्रेड. तर जरी थ्रेडने पहिले ज्या बाजूच्या समोरची लाईन असते ते बनवून घेणार आहोत आपण. इथं मी घेतलेला आहेत शुगर बीट्स आणि घेतलेले आहेत 2 चे गोल्डन मोती. तर पटापट वर्क करून घेणार आहोत आपण. इथं 3 मटेरियल घेतलेले आहेत मी. त्याच्यानंतर घेतलेले आहे कट बीट्स बेबी बनवण्यासाठी आणि ब्लू शुगर बीट्स आणि पिंक कलरचे म्हणजे राणी कलरचे शुगर बीट्स घेतलेले आहेत. हे छोटे छोटे शुगर बीट्स आहेत. तुम्हाला आरीवर्कच्या दुकानामध्ये इझिली भेटून जातात कलरफुल शुगर बीट्स. आणि ब्लॅक देखील घेतलेले आहेत. आपण बेबीचे डोळे बनवणार आहोत ना, ॲब्रो वगैरे त्याच्यासाठी. आणि इथं घेतलेला आहे मी पॉलिस्टर गोल्डन थ्रेड आणि कटर 8 नंबरची शुगर बीट्ससाठी निडल घेतलेली आहे. आणि इथं आपल्याला दुसरी पण निडल लागणार आहे 1 नंबरची, जी आपण जरी थ्रेडसाठी घेणार आहोत. ते देखील मी तुम्हाला दाखवणार आहे. तर इथं ते जे मटेरियल घेतलेलं आहे ते मी तुम्हाला दाखवलेलं आहे. तर इथं मी जे मी बोललेले की 1 नंबरची निडल घेतलेली आहे जरी थ्रेडसाठी. तर इथं व्यवस्थित मी नॉट दिलेले आहे. गाठ मारून घ्यायची आहे आपल्याला आणि बोटामध्ये व्यवस्थित जरी थ्रेड घेऊन चेन टिच बनवणार आहोत आपण. जेव्हा पण तुम्ही ब्लाऊजवर देखील बनवताल तर ब्लाऊजच्या बाजूवर पहिले चेन टिचेस करायचे आहे, ज्याकरून आपण हँगिंग वगैरे जेव्हा करतो ना तेव्हा ते छान दिसतं. तर चेन टिचच्या तुम्ही 2-3 लाईन बनवू शकता ब्लाऊजवर जेव्हा बनवताल. इथं मी 2च बनवत आहे. जेव्हा ब्लाऊजवर बनवताल तेव्हा 3 बनवल्या तरी खूपच सुंदर दिसते चेन टिच. ते इथं छोटे छोटे चेन टिच मी बनवून घेत आहे.
तुम्ही पूर्ण व्हिडिओ, हा थोडा लॉंग व्हिडिओ आहे पण पूर्ण नक्की बघा, ज्याकरून तुम्हाला बेबी शॉवर जेव्हा असतं, ओटभरण बोलतात मराठीमध्ये, तर महाराष्ट्रीयन लोक सगळे ओटभरणच बोलतात. पण बाकी जे आहेत लोक ते काय गोदभराई वगैरे, आणखीन बेबी शॉवर, काय जे जे बोलतात ते. पण त्याच्यासाठी तुम्ही हे बेबीचे वर्क करू शकता, जे खूप सुंदर दिसतो वर्क. तर इथं बघू शकता मी शुगर बीट्ससाठी 8 नंबर निडल मी चेंज केलेली आहे. बघू शकता 8 नंबर निडलने आपण शुगर बीट्स टाकत आहोत. तर जे तुमच्या भागामध्ये बोलत असतील वटभरण, किंवा आमच्याकडं तर वटभरण बोलतात, पण जे लोक गोदभराई कोणी बोलतात बेबी शॉवर, भरपूर काही नावं आहेत. तर तुम्ही असा वर्क बनवून देऊ शकता, ज्याकरून आई पण खूप खुश होते हा असा वर्क बघितल्यावर. तर मी आणखीन एक वर्क बनवणार आहे, ज्याच्यावर बॅक साईडला आपण ब्लाऊजच्या बनवू शकतो. आई आणि बाळाचं जे वर्क असतो तो नेक्स्ट बनवणार आहे मी, ज्याकरून तुम्हाला हे बाजूवर बनवू शकता तुम्ही. बॅक साईडला बनवला तरी खूपच सुंदर दिसतो हा वर्क, पण तुम्हाला ते पण आयडिया मी देणार आहे. नेक्स्ट व्हिडिओ मी त्याचाच बनवणार आहे. तर हा फुल व्हिडिओ बघा तुम्ही, ज्याकरून तुम्हाला ना वर्क करायला प्रॉब्लेम येणार नाही. तर इथं मी घेतलेले होते 2 mm चे गोल्डन मोती. तर व्यवस्थित वर्क करून घेत आहोत आपण एक एक मोती टाकून. तर इथं मी नॉट दिलेले आहे. आणखीन एक शुगर बीटची मी लाईन देत आहे. तुम्हाला हवंय तर स्टोन चेन वगैरे, नाहीतर याच्या जागेवर तुम्ही दुसरे बीट्सही यूज करू शकता, कलरफुलही घेऊ शकता. तर इथं आपण कंप्लीट करून घेतलेलं आहे, लाईन बनवून घेतलेली आहे शुगर बीटची. तर इथं आपण आता बेबी बनवायला सुरुवात करणार आहोत. तर त्यासाठी मी घेतलेले आहे ब्लॅक कलरचे जे मोती आहेत शुगर बीट्स. हे ब्लॅक शुगर बीट्स आहेत. तुम्ही जसे ॲब्रो बनवत आहोत आपण, तर त्याच्यासाठी तुम्ही धागा यूज केला तरी ब्लॅक कलरचा चालतो. मी इथं मोतीच यूज केलेले आहेत, कारण आहेत माझ्याकडं, तर मी तेच लावत आहे. नाही तर तुम्ही सिल्क ब्लॅक धागा येतो ना, तो पण यूज करू शकता इथं, तो पण खूपच सुंदर दिसतो. तर इथं जागेवर मी नॉट देऊन घेत आहे, ज्याकरून आपले बीट्स निघणार नाहीत. बघू शकता हे छोटे छोटे पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहेत वर्कमध्ये, व्यवस्थित आले पाहिजेत. आणि तुम्ही किती बीट्स टाकता हे पण जरुरी आहे की किती
तर इथे बघू शकता तुम्ही, जसं जसं वर्क बनेल ना तसा तसा खूप सुंदर दिसतो हा वर्क. हे मोती तुम्हाला खूप जवळ वाटत असतील, पण आपला फोटो पण छोटासा घेतलेला आहे आपण वर्क दाखवण्यासाठी. जेव्हा तुम्ही ब्लाऊजवर बनवाल ना तेव्हा चेहरा पण बेबीचा मोठा असतो ना, तेव्हा खूप छान वर्क बनतो. तसं जवळ वाटणार नाहीत मोत्याचा वर्क. आता वाटतो तसा, कारण बेबीचा फेस आपण म्हणजे फोटोच छोटा घेतलेला आहे ना, त्याच्यामुळे वाटतं ते. तर इथं मी नाकाचा शेप बनवण्यासाठी कट बीट्स घेतलेला आहे, पण मी नंतर हे चेंज केलेलं आहे कट बीट्स. त्याचं कारण हे आहे की मी कट बीट्स टाकल्याच्या नंतर ते कट बीट्स खूप मोठा वाटायला लागला त्या बेबीच्या चेहऱ्यावरती. त्याच्यामुळं मग मी काढून त्याच्यानंतर त्याच्यावरती शुगर बीट्स लावलेला आहे मी. लास्टला तुम्हाला दिसेल शुगर बीट्स ॲड केला होता मी. तर तुम्ही मी जसं सांगितलं कुठलेही मोती तुम्ही यूज करू शकता, तिथं टाकू शकता. इथं मी घेतलेले आहेत पिंक जे राणी कलरचे शुगर बीट्स. तर जेवढे आपले मार्किंग केलेले आहे तेवढेच बसवायचे आहेत, एक्स्ट्रा बीट्स बसवायचे नाही आहेत, ज्या करून तो वर्क खराब दिसेल. तर इथं मी जागेवर धागा पॅक केलेला आहे. तर इथं वापस मी शुगर बीट्स घेतलेले आहेत पिंकवाले. तर इथं बेबीची जे वरचं जे शेप आहे बेबीचा ते बनवून घेत आहोत आपण पिंक बीट्सनी. इथं मी फक्त आउटलाईन देऊन घेत आहे जसं फोटोमध्ये होतं. तुम्हाला पाहिजे तर इथं आतमध्ये जे जागा आहे तर तिथं तुम्ही भरू शकता, पिंक बीट्स आणखीन टाकून भरू शकता, पण त्याची जरूरत नाही आहे. असंच खूप सुंदर दिसतं हा वर्क. पण मी तुम्हाला आयडिया देत आहे की तुम्ही भरू शकता ते बीट्स. भरल्याच्या नंतर आणखीन खूप सुंदर दिसेल ते. इथं मी कट बीट्स घेतलेले आहेत गोल्डन कलरचे. पूर्ण आउटलाईन बनवून घेणार आहोत बेबीचे आपण. बघू शकता आता थोडं थोडं बनत आलंय वर्क. तर किती छान दिसायला लागला हा वर्क. तर कोणाकोणाला माझे व्हिडिओ आवडतात नक्की सांगा, आणि व्हिडिओ जे बघत असतील नक्की लाईक करा
आणि ज्यांनी कोणी आरीवर्कच्या बेसिक क्लासचे व्हिडिओ नसतील बघितले त्यांनी यूट्यूबवर जाऊन नक्की बघा आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकन प्रेस करायला विसरू नका, ज्याकरून तुम्हाला माझ्या नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन येईल, ज्याकरून तुम्हाला बघायला भेटतील माझे नवीन नवीन व्हिडिओ. आणि आपला आता आरीवर्कचा ॲडव्हान्स क्लास चालू आहे. तर ॲडव्हान्स क्लासमध्ये आपले 3Dचे वर्क होणार आहेत. 3Dचा जसे पिकॉक आहे, फ्लावर आहे, देवीचा वर्क होणार आहे, भरपूर सारे वर्क होणार आहेत 3Dचे. आणि आता काहीच दिवसात मी ते चालू करणार आहे. तर नक्की सबस्क्राईब करा आणि ज्यांना कोणाला आवडतात व्हिडिओ ते देखील मला सांगा. आणि व्हिडिओ बघून अगर कोणी वर्क करत असेल ते देखील मला सांगा की तुम्ही माझे व्हिडिओ बघून वर्क करताय. मला खूप छान वाटेल हे की माझ्या वर्कमुळं तुम्ही घरी बसल्या ऑनलाईन आरीवर्कचे क्लासेस शिकताय. तर नक्कीच हे खूप छान वाटतंय असं की कोणीतरी आपल्या व्हिडिओ बघून घरी बसल्या आरीवर्क शिकतंय. तर कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला आरीवर्कमध्ये आणखीन कुठले वर्क बघायला आवडतील ते देखील सांगा, ज्याकरून कसे मला पण एक आयडिया भेटते की कुठले कुठले वर्क आवडतात तुम्हाला. तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकताय, तर मी नक्कीच तुम्हाला रिप्लाय देईल. तर मी 3Dचे वर्क याच्यामुळं चालू नाही करत आताच की काही आपले असे वर्क राहिलेले होते ते मी कंप्लीट करून घेत आहे, ज्याकरून ज्या ताई बेसिक शिकल्या असतील त्यांना थोडा हात साफ होईल त्यांचा. आणि असे वर्क देखील करणं खूप जरुरी आहे, ज्याकरून तुम्हाला बेबी शॉवरचे ब्लाऊज येतील. तर तुम्ही हे वर्क तुम्हाला येणं खूप जरुरी आहे, म्हणून मी हे वर्क तुम्हाला दाखवत आहे. तर नक्की ट्राय करा हा वर्क बनवायचा. दिसायला अवघड वाटतंय पण बनवायला खूप सोपी डिझाईन आहे ही. तर इथं बघू शकता मी ब्लू कलरचे जे शुगर बीट्स होते त्याने पण मी आउटलाईन बनवून घेत आहे. तुम्हाला जर वर्क करत असताल कुठलाही प्रॉब्लेम आला वर्क करताना तर तुम्ही मला विचारू शकता. तर तुम्ही विचारल्याच्या नंतर मी तुम्हाला नक्कीच रिप्लाय देणार आहे. की कसा वर्क करायचा ते देखील सांगणार आहे. कुठं प्रॉब्लेम येत असेल वर्क करताना ते देखील मी तुम्हाला सांगेल की काय केल्याने तुम्ही वर्क फास्ट करू शकता. तर इथं बेबीचा बघू शकता आउटलाईन वगैरे बेबीचा पूर्ण वर्क झालेला आहे आपला. इथं मी घेतलेले आहेत गहू मणी आणि ब्लू कलरचे शुगर बीट्स. इथं तुम्ही हँगिंग मोती घेऊ शकता. इथं मी सुई घेतलेली आहे हँगिंग बनवण्यासाठी. तर मी सुईमध्ये धागा टाकून घेतला होता नॉट देऊन, तर धागा वरती काढून घेतलेला आहे. आणि जसं मी पहिलं पण हँगिंगमध्ये दाखवलेलं आहे की पहिला आपल्याला धागा पॅक करायचा आहे. 2 बोटामध्ये धागा पकडून ठेवायचा आहे आणि सुई वरती काढायची आहे. धागा पहिला पॅक करून घ्यायचा आहे, ज्याकरून ते नॉट वरती येणार नाही. हे तर मी टाकलेले आहेत 6 शुगर बीट्स, एक गहू मणी आणि एक
गोल्डन कलरचा शुगर बीट्स टाकणार आहोत आपण. खूप छान अशी हँगिंग बनवून घेणार आहोत. मोत्यांच्या आतमधनं आपण एक मोती सोडून सुई टाकलेली आहे आणि खाली खेचून घेतलेला आहे धागा. तसंच आपण दुसरंही हँगिंग बनवून घेणार आहोत. बघू शकता एक मोती आपण शुगर बीट्स टाकलेला त्याला सोडून सुई व्यवस्थित खालच्या साईडला टाकायची आहे आणि धागा पकडून ठेवायचा आहे. धीरे धीरे सोडायचा आहे तो धागा. व्यवस्थित सगळे हँगिंग करून घेत आहे मी. तर तुम्हाला आजचा वर्क कसा वाटला नक्की सांगा मला. आवडला का ते देखील सांगा. कारण एवढी मेहनत केल्याच्या नंतर कमेंट आले की खूप छान वर्क आहे, खूप साऱ्या ताई करतात, तर ते खूप छान वाटतंय मला. तर इथं आपला वर्क कंप्लीट झालेला आहे. बघू शकता खूपच सुंदर दिसत आहे. तुम्ही देखील ट्राय करा आणि आवडला का वर्क नक्की सांगा.